Hello, my dear friends. Welcome back in the video number 8 of cell biology and biotechnology. In previous video, we learned what are the benefits of biotechnology and development of biotechnology in India. Now, today in this video, we are moving ahead with a new point, that is commercial use of biotechnology. We are going to learn the uses of this biotechnology. The first is that the crop biotechnology. Crop biotechnology means what? The biotechnology is used in agriculture field to improve the yields and variety, that is known as crop biotechnology. This crop biotechnology is a very important process or important science or in agriculture field to develop the crops. Okay, this crop biotechnology again are of means carried out by the two steps or two processes, that are first is hybrid seed and second is genetic modified crop. By using crop biotechnology, we can produce the hybrid seeds and genetically modified crops. Now what exactly these hybrid seeds are, that we are going to discuss. Genes of two different crops are recombined to form hybrid of various crops. This is specially used for fruits. Okay, hybrid seeds. I want to give example of these hybrid seeds in Marathi, that of mango plant. आपण दोन आंब्याचे झाडं घेतलेले किंवा आंब्याचे सीड्स घेतलेले आहेत, ज्यापासून आपण प्लांट ग्रो करत आहोत. तर त्यापैकी एक प्लांट आपण ऑब्झर्व केलं की एक प्लांट हे खूप पटकन येतं, मीन्स एक वर्षामध्ये त्या प्लांटची ग्रोथ होते आणि ते प्लांट लगेच फ्रूट द्यायला लागतं. मग ते फ्रूट आहे, पण ते फ्रूट थोडंसं सुअर आहे, म्हणजे ते थोडंसं एक त्याच्यामध्ये आंबटपणा आहे मँगोमध्ये त्या. परंतु एक जे सीड आपण दुसरं पेरलं होतं ते वाढण्यात त्याला खूप वेळ लागला, 4 ते 5 वर्ष गेली. त्या 4 ते 5 वर्षामध्ये पण त्याला फळ जे लागलं ते फळ अतिशय गोड आणि आपल्याला खावं असं वाटणारं होतं. मग एक ॲडव्हर्स इफेक्ट झाला कोणता? ग्रोथचा आणि सेकंड टेस्टचा. आपण पाहिलं की फर्स्ट जे सीड होतं ते सीड आपल्याला ग्रोथ चांगली देत होतं, पण फ्रूट चांगलं देतं का? नाही. आणि जे सेकंड सीड होतं ते आपल्याला फ्रूट चांगलं देतं, मात्र त्याला ग्रोथला खूप वेळ लागत होता. मग ह्या दोन्हीचं रिकॉम्बिनेशन केलं. याचे ॲडव्हर्स कॅरेक्टर म्हणजे युजफुल असलेले कॅरेक्टर कोणते आहेत की फास्ट ग्रोथ ही फर्स्ट सीडची होते आणि टेस्टफुल फूड किंवा जास्त टेस्ट देणारं सीड जे कोणतं आहे, जे कोणतं फ्रूट आहे ते सेकंड सीडचं होतं. मग आपण दोन्हीचे ॲडव्हर्स कॅरेक्टर घेतले, एक ग्रोथ फर्स्ट सीडकडून घेतली आणि टेस्ट ही सेकंड सीडकडून घेतली. मीन्स हे घेणं म्हणजे आपण नेमकं काय घेतो, त्यातले जीन्स घेतो जे की ॲक्टिव्ह आहेत. ग्रोथचं जीन्स घेतलं आणि सेकंड सीडमधून आपण कशाचं टेस्टचं जीन्स घेतलं आणि या दोन्हीच्या रिकॉम्बिनेशनमधून हायब्रिड सीड तयार केलं. मग अर्थातच हे जे हायब्रिड सीड तयार केलं तर ते हायब्रिड सीड कशा स्वरूपाचं असेल, एकतर त्याची ग्रोथही लवकर होईल आणि हे जे फ्रूट जे काही आपल्याला भेटेल ग्रोनअप प्लांटकडून ते खूप अतिशय स्वादिष्ट असेल. मग अशा प्रकारे आपण ॲडव्हर्स इफेक्ट म्हणजे खूप युजफुल असलेले इफेक्ट्स घेऊन किंवा त्या प्लांट्सकडून त्या सीडकडून ते जीन्स घेऊन आपण याचं रिकॉम्बिनेशन करून आपल्या युजफुलसाठी ह्युमन वेलफेअरसाठी त्याचा यूज आपण या क्रॉप बायोटेक्नॉलॉजीमध्ये हायब्रिड सीड्सच्या स्वरूपामध्ये करू शकतो. ही हायब्रिड सीड्सची काय प्रोसेस आहे ती आपण स्पेशली फ्रुटिंगसाठीच यूज करतो. हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. जस्ट इट इज इनफ फॉर हायब्रिड सीड. नाव सेकंड इज जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. दिस इज द जस्ट थेरॉटिकल पार्ट, बट इट इज बिग ॲज कम्पेअर टू हायब्रिड सीड्स. पण हे हायब्रिड सीड्स ॲज वेल एज जेनेटिक मॉडिफाईड क्रॉप्स हे क्रॉप बायोटेक्नॉलॉजीचेच पार्ट आहेत किंवा क्रॉप बायोटेक्नॉलॉजीपासूनच हे दोन प्रोड्यूस होतात. नाव जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स म्हणजे नेमकं काय? द क्रॉप्स डेव्हलपमेंट विथ डिझायर कॅरेक्टर बाय इंटरग्रेटिंग फॉरेन जीन्स विथ देअर जिनोनिम आर कॉल्ड ॲज जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. नाव फॉरेन जीन्स. व्हॉट इज मीन फॉरेन जीन्स? आत्ता पूर्वीच्या दिलेल्या एक्झाम्पल्समध्ये ॲडव्हर्स कॅरेक्टर आपण पाहिलं की जे आपलं युजफुल आहे तर ते फॉरेन जीन्स, त्याचं आपण घेऊन इनॉक्युलेटन करतो जेव्हा हे क्रॉप्स वाढत असतात. सो हे काही जे चेंजेस करून आपण जे क्रॉप तयार करतो त्याला आपण जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप असे म्हणत असतो. डिझायर कॅरेक्टर त्याला प्रोव्हाइड केलं जातं आणि या प्रकारचे सीड्स तयार करतोय का नाही तर आपण आता क्रॉप तयार करतो. नाव हाय एल्डिंग व्हरायटी विथ रेजिस्टन्स टू डिसीज अल्कलिनिटी विड्स
other stress like cold and drought are developed. आता ह्या प्लांट्सला विविध प्रकारचे सामने करावं लागतं. जेव्हा एखादं आपण क्रॉप लावतो शेतामध्ये तेव्हा त्याला भरपूर प्रकारचे त्याची वाढ होत असताना त्याच्या बाजूला असलेले स्टिम्युलस जे काही असतात ते विविध प्रकारचे असतात, तरी त्याच्यावरती मात करून त्याला ग्रोन अप व्हायचं असतं. मग हे काय ड्रॉट असू शकतं, कधी कोल्ड असू शकतं, कधी स्ट्रेस असू शकतं, कधी वीड्स असू शकतात. अशा भरपूर प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला फेस करत वाढत राहावं लागतं. मग हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते थोडेसे कमी करण्यासाठी या बायोटेक्नॉलॉजीचा क्रॉप बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जातो. मग त्यालाच ह्या जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स त्यालाच म्हणतात. सो दिस इज द मेन 2 पॉईंट्स ऑफ दिस जेनेटिक मॉडिफाईड क्रॉप्स. जेनेटिक मॉडिफाईड क्रॉप्स अगेन याचे एक्झाम्पल्स पाहूया. नेमकं हे जेनेटिक मॉडिफाईड क्रॉप्स म्हणजे नेमकं काय. तर फर्स्ट एक्झाम्पल इज बीटी कॉटन. बीटी कॉटन विशिष्ट असं काहीच नाही आहे. बीटी मीन्स बायोटेक्नॉलॉजी. कॉटन तर आपल्याला कॉटनचं प्लांट माहितीच असावं. बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून जे कॉटनचं प्लांट तयार केलं जातं त्याला आपण बीटी कॉटन असं म्हणतो. मग याचं नेमकं बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला म्हणजे नेमकं काय केलं आहे तर ते आपण पाहूयात. ओके, वेट, आय विल शो यू दॅट दिस इज द कॉटन. हे तर आपल्याला कापसाचं बोंड पण दिसते. कापूस जनरली सगळ्यांनाच माहिती असतो. सो दिस इज द बीटी कॉटन. BT cotton, there is nothing special in it, but see what is. A gene is isolated from the bacterium Bacillus thuringiensis and inoculated with the gene of cotton. आता हे बॅक्टेरियम बॅसिलस थ्युरिजिनोसिस नेमकं काय. हे एक बॅक्टेरिया आहे जो की त्या प्लांटच्या सीडमध्ये इनॉक्युलेट केला जातो. जीन्स त्याचे जीन्स घेत असताना ह्या बॅक्टेरियाचा यूज केला जातो आणि ह्या थ्रू ते बीटी कॉटन आपल्याला प्लांटच्या रूपामध्ये दिसतं. मग ह्या बॅक्टेरियाचा यूज का करायचा आपण. बॅक्टेरिया इम्पॉर्टंट आहे. प्लीज नोट डाऊन द बॅक्टेरिया. दॅट इज द बॅक्टेरियम बॅसिलस थ्युरिजिनोसिस. बॅसिलस थ्युरिजिनोसिस इट इज द बॅक्टेरिया विच इज व्हेरी युजफुल इन द बीटी कॉटन. बीटी कॉटनमध्ये विशेषतः याचंच खूप मोठ्या प्रमाणात काही योगदान आहे. हे यूज केलं म्हणूनच त्याला आपण बीटी कॉटन म्हणतो, नाहीतर जनरली कॉटन तर आपण कुठेही पाहतोच. मग यामध्ये हे बॅक्टेरिया ॲड केल्यामुळं नेमकं काय होतं की जेव्हा आपण प्लांट्स पाहतो कॉटनचे, आपण शेतामध्ये गेल्याच्यानंतर पाहिले असावेत जे की कापसाचं जे बोंड असतं त्याला आपण इंग्लिशमध्ये बॉल म्हणतो. ते बॉल BOLL. ते बॉल जे असतं या बॉलवरती बॉल वॉर्म्स नावाचे एक छोटे इन्सेक्ट्स असतात. हे इन्सेक्ट्स त्या बॉलला खातात. मग अर्थातच त्या जर बॉलला खाल्लं तर पुन्हा प्रोडक्शन होईल का त्या कॉटन प्रोड्यूस होईल का, तर नाही. ते तिथेच ते जे स्मॉल इन्सेक्ट वॉर्म्स असतात ना ते तिथेच त्याला डिस्ट्रॉय करायला सुरुवात करतात. मग हे आपल्याला तर रिड्यूस करायचं आहे तर आपण काय करणार तर ह्या बॅक्टेरियाचा यूज करून हे बॅक्टेरिया काय करतं जेव्हा ते इन्सेक्ट ते बोंड खात असतात म्हणजे ते जे काही तिथलं सबस्टन्स खात असतात ते खाल्ल्याच्या नंतर ते जेव्हा त्यांच्या पोटात जातं त्यावेळेस हे बॅक्टेरिया त्याचं रूपांतर टॉक्सिक सबस्टन्समध्ये करतो आणि हे टॉक्सिक सबस्टन्स त्या बीटी कॉटनला तर वाढण्यात युजफुल होत असतात. ह्या बीटी कॉटनला याचा काहीच असा म्हणजे तोटा होणार नाही, परंतु हे जे इन्सेक्ट्स खाल्ल्याच्या नंतर त्या इन्सेक्ट्सच्या इंटेस्टाईनमध्ये टॉक्झिन्स तयार होतात आणि हे टॉक्झिन्समध्ये त्यांच्या गेल्यामुळं ते इन्सेक्ट्स मरतात, त्यांचा मृत्यू होतो. मग हे ॲडवर्स इफेक्ट झालं. मग हे जर लगेच ते खाल्ल्या जर मृत्यू पावत असतील तर मग बीटी कॉटन अर्थातच जे कॉटनचं प्लांट आहे ते व्यवस्थितरित्या ग्रो होईल. मग हे या ग्रोथसाठी इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे की जेव्हा ते इन्सेक्ट म्हणजे बॉल वॉर्म्सच नाही राहणार आहेत तर ते डिस्ट्रॉयसुद्धा करू शकणार नाही आहेत त्या बॉल्सला. म्हणून बीटी कॉटन हे जे काही प्लांट आहे ते कोणता यूज केला आपण बॅक्टेरियाचा तर बॅसिलस थ्युरिजिनोसिस हे लक्षात ठेवूया. तर बीटी कॉटन जस्ट इट इज इनफ फॉर द बीटी कॉटन. बीटी कॉटनमध्ये फक्त एक या बॅक्टेरियाचं नाव लक्षात ठेवायचं आणि हे बॅक्टेरिया काय करतो तर टॉक्सिक क्रिएट करत असतो बॉलवॉर्म्सला मारण्यासाठी. नाव सेकंड पॉईंट इज अवर BT brinjal. Again BT brinjal, biotechnology brinjal. I will show you the image. So you can see over here, this is the brinjals and other. Okay, this is the nice example that here you can see at right side. I mean where there is a red circle that is the BT brinjals and at other side there are the simple brinjals you can see over here. तिथे जे काही दिसतात एका साईडला किडके ब्रिंजल्स वांगे दिसत आहेत आणि एका साईडला एकदम असे छान टवटवीत असे वांगे दिसत आहेत. सो दिस आर द BT ब्रिंजल्स. BT ब्रिंजल्समध्ये नेमकं काय होतं परत पाहूया.
कीड जे काही लागणं म्हणतो ते आपण बीटी कॉटनमध्ये पण पाहिलं. कीड लागले म्हणजेच ते बॉलवॉर्म्स. आता बीटी ब्रिंजलमध्ये नेमकं काय होतं? बीटी ब्रिंजल व्हरायटी इज डेव्हलप्ड बाय युझिंग द जीन्स आयसोलेटेड फ्रॉम बॅसिलस थेरोजेनोसिस. This improve variety of brinjal which kills the pest in a same way as the BT cotton does. आता हे पण काय करतं, ह्या सेम बीटी ब्रिंजलमध्ये सुद्धा सेम बॅक्टेरियाचाच यूज केलेला आहे, नेम्ड ॲज बॅसिलस थेरोजेनोसिस. आणि जशी प्रोसेस ही आपण बीटी कॉटनमध्ये केली तशीच प्रोसेस ह्या ब्रिंजल्समध्ये केली जाते. ब्रिंजलवरती सेम जेव्हा ते इन्सेक्ट्स खातात त्यावेळेस त्यांच्या बॉडीमध्ये टॉक्झिक मटेरियल तयार होतो आणि त्या टॉक्झिक मटेरियलमुळं ते मरण पावतात आणि बीटी ब्रिंजल हे चांगल्या रूपामध्ये वाढतं, त्याची कीड होत नाही. Okay, this is enough for BT cotton and BT brinjal. Now golden rice. What is this golden rice? You can see over here that it is a simple rice and it is the golden rice. आता golden rice आपण का खायचं, कशासाठी खायचं आणि का निर्माण करायचं ते पाहूया. A genes which synthesize the vitamin A, B carotene has introduced in the variety of rice. This variety has been developed in 2005. This variety contains, sorry for disturbance, this variety contains 23 times more amount of beta carotene. Okay, when we consume the normal rice, जेव्हा आपण राईस खातो तर का खातो? ज्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते, कार्बोहायड्रेट्स मिळतात. मग हे विटॅमिन ए नी खूप मीन्स राईसमध्ये विटॅमिन ए असतं आणि ह्या गोल्डन राईसमध्ये हे जे बी कॅरोटीन्स असतात ते 23 टाइम्स मोर असतात. मग आपण गोल्डन राईस का खायचं? तर जेव्हा आपण नेहमीप्रमाणे राईस खातो तर ते आपल्याला जास्त इफेक्टिव्ह नसतं, पण जेव्हा आपण गोल्डन राईस खातो त्यावेळेस ते 23 टाइम्स मोर इफेक्टिव्ह असतं ॲज कम्पेअर टू सिम्पल राईस. ह्याचं प्रोडक्शन कधी झालं तर 2005मध्ये. इफ वी आर लर्निंग द गोल्डन राईस देन इट इज इम्पॉर्टंट टू लर्न दॅट इट हॅज द लार्ज अमाऊंट ऑफ विटॅमिन ए मीन्स बी कॅरोटीन अँड इट इज द 20 टाइम मोर दॅन द बीटा कॅरोटीन. 20 टाइम this variety contains 23 times more amount of beta carotene. This variety has been developed in 2005. These are the main important points in golden rice. I have also shown you the image of golden rice. Now hybridized tolerant plant. Now what is this hybridized tolerant plant? Weeds always affect the growth of main crops. Herbicides are used to destroy the weeds if affect the main crop too. Due to this herbicide to tolerant plants, varieties of crops are being developed. Now it has become possible to selectively destroy these weeds. आपण जे तणनाशके पाहतो त्या तणनाशके, I will show you the image of this also. Okay, see this. You can see over here की आपण पाहतो की आपण नेहमी काय म्हणतात त्याला पेस्टिसाइड्सचा, इन्सेक्टिसाइड्सचा यूज करून आपण क्रॉपवरती नेहमीरित्या इन्सेक्ट्स मारण्यासाठी यूज करतो, परंतु हे खरंच चांगलं आहे का? तर नाही. तर याचे इफेक्ट्स त्या क्रॉपवरती होत असतात, त्या डेव्हलपमेंटच्या क्रॉपवरती. सपोज आपण कॉटनचंच उदाहरण घेतलं, जर त्याला आपण फवारलं तर ते फवारणी काही मीन्स इन सम कंडिशन्स ते आपल्याला लेस इफेक्टिव्ह पण असू शकतं, त्याच्यामुळे त्या ग्रोथ पण खुंटू शकते. मग हे जर आपल्याला ड्रॉबॅक जर रेड्यूस करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर आजच्या लाईफमध्ये, आजकालच्या जनरेशनमध्ये एक न्यू प्रोसेस मीन्स द हॅब्रिसाइड टॉलरंट प्लांट. असे प्लांट्स तयार झालेत की फक्त आपण त्याच पेस्टिसाइड्सचा यूज करू शकतो, ते त्या ग्रोथला काहीच नाही होऊ देणार, परंतु जे वीड्स आहेत जे की त्या क्रॉपला ग्रो करण्यासाठी अडथळा आणत आहेत त्याला आपण डिस्ट्रॉय करू शकतो स्पेसिफिकरित्या. म्हणजे आता आपण कुरण पाहतो, कुरण मीन्स गवत. शेतामध्ये भरपूर प्रकारचं गवत येत असतं. एक आपलं मेन क्रॉप वेगळं असतं, प्रोडक्शन एकाचं वेगळं घेतो आपण आणि त्या बाजूला अडथळा निर्माण होतो कशाचा? तर आपण भरपूर प्रकारचं गाजर गवत पाहू शकतो, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज काँग्रेस. परत विविध टाईप्सचे असे क्रॉप्स असतात जे की विनाकारण येत असतात, मग ह्याला वीड्स म्हणतो आपण, कुरणे म्हणतो. So this was all for herbicide. This was we learned today that what is the crop biology means crop biotechnology, and in which we see hybrid seeds, genetic modified crops. We have also seen the examples of genetic modified crops that are BT cotton, BT brinjal, golden rice, hybrid tolerant plant. So I hope it is clear to you. Now we can see over here there are the various fruits as well as vegetables you can see over here which are looking very nice, and this is the genetic modified crops or GM crops. You can see over here
Now it's a BT cotton, it's a brinjal that I have shown you. This is the simple rice, and at the other hand there are golden rice. Now it is the last point which we learned, that the weeds, to destroy the weeds, which type of chemical or can be formed. So this is enough for today's lecture. What we learned today, we have also take the just quick revision on it, and now I hope it's time for stop. In next video lecture we will move ahead with a new point. So have a great day guys. Thank you for listening me. If you liked it, then don't forget to share with your friends. Do comment me, and if you are new to my channel, then don't forget to subscribe it and hit the bell icon also. Have a great day.